नमस्कार. AW पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेचा नवीन जी आर प्रसिद्ध आज करण्यात आलेला आहे. आजचा हा नवीन जी आर आहे. बघा, वेबसाईटवरती नवीन अर्ज आता स्वीकारले जात नाहीत. तर अशा महिलांनी आता जे महिलांचा अर्ज राहिलेला असेल, पेंडिंग राहिलेला असेल, तर त्यांनी काय करायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा हा जी आर असेल. तर संपूर्ण जी आरची आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पहा, हा जो नवीन जी आर आहे तो लगेच आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत हा जी आर आहे. महाराष्ट्र शासनाचा आहे आणि आजचा हा जी आर म्हणजे दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर आपण जो काही जी आर असेल तो या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहूया. बघा, या ठिकाणी काय सांगितले, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, या शासन निर्णयाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला काही अर्ज करता येऊ शकतो. तर या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आलेली होती. म्हणजे 11 प्राधिकृत व्यक्तींना. आता ते पण पुढे पाहूया आपण. सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे बघा, यापूर्वी 11 प्राधिकारांना म्हणजे ई सेवा केंद्र असेल किंवा इतर जे काही अंगणवाडी सेवक असतील, त्याचप्रमाणे जे काही आरोग्य सेवक असतील त्यांच्यामार्फत अर्ज तुमचे भरले जायचे आणि आपण स्वतःसुद्धा भरू शकत होतो. परंतु आता काही झालेले मर्यादित अर्ज येत आहेत, म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये अर्ज येत आहेत सध्या. त्याच्यामुळे फक्त अंगणवाडी सेवक सध्या तुम्हाला काय अर्ज भरू शकता तुमचे. आता आणखीन पुढे काय सांगितलं त्यांनी या ठिकाणी पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यासंदर्भातील दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शासन निर्णय 12/7/2024 व 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका समूह संघटक, CRP, मदत कक्ष प्रमुख, CMM, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवक केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास करण्यात आलेलं होतं. म्हणजे बघा, या सर्वांना काय करण्यात आलेलं होतं, यापूर्वी अर्ज भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली होती. परंतु आता काय सांगितलेलं आहे, आताच्या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारायचे देण्यात आलेले अधिकार जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत. सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच आता ज्यांचे कोणाचे अर्ज पेंडिंग राहिलेले असतील तर त्यांनी काय करायचं आहे, सध्या अंगणवाडी सेविकेमार्फत काय करायचं आहे, तुमचा अर्ज असेल तो फॉर्म तुम्ही भरून घ्यायचा आहे. तुम्हाला जर फॉर्म सर्वांनी भरून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील माहिती वेळोवेळी तुम्ही अपडेटमध्ये